नमस्कार, जय महाराष्ट्र. आपल्या महाविकास आघाडीकडून जेव्हा आता तुम्ही बघतच चाललेले आहेत आपले नवीन नवीन उमेदवार, पण शिकलेले उमेदवार आहेत ज्यांनी आजपर्यंत तळागाळात सगळ्यांनी काही ना काहीतरी काम केलेलं आहे, सगळ्यांसाठी काहीतरी केलेलं आहे. तसे आता तुम्ही बघितलेले भावनाताई तर नगराध्यक्षाला आहेत, अतुल दादा आहे. तसंच आमच्या इथून म्हणजे प्रभाग 10 मधून 3 उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यात ओमकार आहे, लताताई आहेत आणि कमलताई, अशा यात 3 जण आहेत. जर तुम्ही बघाल, ओमकारने आजपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आणि जी म्हणजे मुलं बोलतात, लहान लहान मुलं झालीत किंवा इतर बाकीची मुलं झालीत, त्यांना एकत्रित करून ढोल ताशा पथक चालू केलं आणि नवीन सांस्कृतिक कार्यक्रम चालू केले. तसे ताईंनी जिथं जे स्वामी समर्थांचं मठ आहे त्याच्या आजूबाजूला पहिली घाण होती, त्यावेळेस तिथं आवाज उठवला आणि तो आवाज तिथं त्यांनी बंद करून घेतला. आता नवीन तिथं एक प्रकार बघायला गेलं तर आता लाईट नाही. आज आम्ही प्रचाराला गेलेलो. याच्या आधी पण गणेश दादा जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा अख्ख्या उरणमध्ये कधी आम्हाला लाईटीचा हा प्रकार समजला नव्हता की बाबा लाईट गेले किंवा काय गेले. आज जर कुठे गेलो तिथं लाईट नाही, चोऱ्या माऱ्यांचे प्रकार वाढण्यासाठी त्याला भरपूर चांगला साथ हा बीजेपी देत आहे. म्हणजे काय, तर लाईटी लावायच्या नाही, तिथं एखाद्या ठिकाणी झाडं झुडपं वाढवायची, तिथं ते काय बिल्डिंगी बंद पाडून ठेवायच्या. अशा यांना जर आवाज उठवण्यासाठी किंवा आपलं गाव आपलं शहर जर चांगलं बनवायचं असेल, विकसित बनवायचं असेल, तर विकसित पोरं की जी शिकलेली आहेत आणि त्यांना त्याचं ज्ञान आहे अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. परत एकदा सांगतो, येणाऱ्या दिवसात जी काय वोटिंग होणार आहे तेव्हा तुम्ही हे चेहरे लक्षात ठेवा की जे आपल्या इथं विकासात घडवून आणतील आणि आपल्या मुलांना चांगली कामं लावतील. परत सांगतो, ओमकार, कमलताई आणि लताताई यांच्या चेहऱ्याकडे बघून तर त्यांच्या पाठीमागे असणारी ही जी मेहनत आहे, प्रत्येक माणसाची आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याची मेहनत आहे, याला बघून तुम्ही लवकरात लवकर वोटिंग करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचा विजय असो.